चला तर मग आपण बनवूया महाराष्ट्रीयन पद्धतीची पुरणपोळी। ही आहे हरभऱ्याची डाळ आणि ही डाळ मी ह्या ग्लासने 1.5 ग्लास मोजून घेतलेली आहे। आणि जर तुमच्याकडे फिल्टर असेल तर फिल्टरच्या पाण्याने ही डाळ शिजवून घ्या। त्याच्या आधी स्वच्छ धुवून घ्यावी लागते। फिल्टरच्या पाण्याने जर डाळ शिजवली तर लवकर शिजते। चला तर ही आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ज्या ग्लासनं डाळ घेतली होती त्याच ग्लासनं आपण यात 2 ग्लास पाणी टाकून झालेली डाळ आहे ती गॅसवर शिजण्यासाठी ठेवूया। आणि याच्या 4 शिट्ट्या करून घेऊयात। आणि गॅस थोडासा मीडियम फ्लेमवर ठेवायचा, त्यामुळे डाळ व्यवस्थित शिजली जाते। आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून मळून घेऊयात। थोडं थोडं पाणी घालून मळायचं हलक्या हाताने। इथे आपली कणिक मळून झालेली आहे आणि कणिक मळताना थोडीशी घट्टच मळून घ्या आणि पोळी बनवताना परत थोडीशी त्याला हाताने मऊ करून घ्या। आपली डाळ शिजून झालेली आहे, त्यातले एक्स्ट्रा पाणी काढून घेतलेले आहे। शिजलेली डाळ आपण चाळणीतून वाटून घेऊया। आपलं पुरण वाटून झालेलं आहे, त्यात आपण साखर टाकून घेऊयात। आपण 1.5 ग्लास डाळ घेतली होती, तसंच 1.5 ग्लास साखर टाकूयात, म्हणजे पुरण छान गोड होतं। त्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालून घेतली तर स्वाद चांगला येतो पोळीला। आपलं पुरण परतून झालेलं आहे, याला आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात। तर मग आपली कणिक पण तयार आहे आणि पुरण पण थंड झालेलं आहे। आपण पोळी करण्यासाठी घेऊया। असा उंडा असा करायचा कणकेचा, त्यात हे असं पुरणाचा गोळा घ्यायचा आणि असा भरायचा। त्याला हाताने असं मध्ये जास्त नाही थोडंसं दाबून घ्यायचं आणि असं त्याचं तोंड वरून बंद करायचं। आणि ही उरलेली कणिक आहे ती काढून घ्यायची। जस्ट ह्याला असं हाताने करायचं, पिठामध्ये बुडवायचं आणि हे असं पसरायचं, म्हणजे कणकीमध्ये पुरण चहूबाजूने चांगलं पसरलं जातं। आता आपण लाटायला सुरुवात करूयात। असं हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची, म्हणजे फुटणार नाही आणि पुरण बाहेर येणार नाही। लागेल तसं पीठ घ्यायचं आणि खाली वरी करून पोळी चांगली लाटून घ्यायची, पसरवायची। दोन्ही बाजूनी व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची, म्हणजे चांगलं पुरण पण पसरतं आणि पोळी पण छान फुगते। छान पद्धतीने पोळी लाटून तयार आहे आणि तवा पण गरम झालेला आहे। आपण पोळी भाजायला टाकूया। गॅस थोडा वाढवून घ्यायचा। बघा आपली पोळी छान पद्धतीने फुगलेली आहे। त्याला आपण तेल, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप पण लावू शकता। पोळी भाजलेली आहे, काढून घेऊयात। त्या पद्धतीने आपण बाकीच्या पण पोळ्या करून घेऊयात। पद्धतीने आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत। या पुरणपोळ्या तुम्ही आमरसासोबत किंवा दूध आणि तुपासोबत खाऊ शकता।